श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, ऑक्टोबर महिना आपण ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करत आहोत. याच अनुषंगानं कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांची मुलाखत ऐकत आहोत. श्रोतेहो, आजच्या भागात मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. या ब्रेस्ट कॅन्सरचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण काय करू शकतो? आता कसं आहे, पूर्ण प्रिव्हेन्शन हे अवघड आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आता पोलिओ असेल किंवा इतर कुठले आजार असतील, यात आपण व्हॅक्सिन्स घेतो. या व्हॅक्सिन घेतला की तो आजार होत नाही. तसं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काय अवेअरनेस म्हणजे अवेलेबल नाही आहे की ज्याला तुम्ही म्हणाल की बाबा मी ही ट्रीटमेंट केली तर पूर्ण मला होणारच नाही कधी, तर असं नाही आहे. आता 2-3 गोष्टी आहेत. एक तर का होतो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईफस्टाईल फॅक्टर सांगितले, तसं थोडंसं हेरिडिटरी फॅक्टर्स पण आहेत. जवळजवळ 10% ब्रेस्ट कॅन्सर हे फॅमिलीमध्ये रन होतात. म्हणजे तुमच्या मावशीला, आजीला, आईला, बहिणीला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर असायचं प्रमाण खूप वाढतं. तर ह्याला फॅमिलियल ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात. हे जीन्समधनं जातात जनरेशन्स टुगेदर, आणि हे पुरुषांसाठी जातात, पण स्त्रियांमध्ये जायचं प्रमाण जास्त असतं. पर्टिक्युलरली तुमच्या जर आईच्या साईडला ह्याचं प्रमाण असेल ब्रेस्ट कॅन्सर, तर तुम्हाला व्हायचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा स्त्रियांनी काळजी काय घ्यायला पाहिजे, तर लवकरात लवकर कॅन्सर डिटेक्ट कसा करता येईल. आमच्या दृष्टीनं प्रिव्हेन्शन म्हणजे अर्ली डिटेक्शन. जेवढं तुम्ही लवकर डिटेक्ट कराल तेवढं तुम्ही बरं व्हायचं प्रमाण चांगलं आहे. तर त्यासाठी एकतर मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड स्तनाचा ह्या पद्धती अवेलेबल आहेत. तरुण स्त्रियांमध्ये अल्ट्रासाऊंड जास्त चांगला असतो. 40 नंतर मॅमोग्राफी जास्त चांगली असते. तर वर्षात एकदा 40 नंतर मॅमोग्राफी किंवा सोनो मॅमोग्राफी ही सर्व स्त्रियांनी करून घ्यावी असं माझं सर्वांना आवाहन आहे. त्याद्वारे आपल्याला कॅन्सर्स कळू शकतात. पण आता काय होतं, बरेचदा एकदाच ही टेस्ट करतो आपण वर्षात, मधल्या काळात आपण लक्ष देत नाही, आणि मधल्या काळात जर कॅन्सर आला तर तो कसा डिटेक्ट होणार. तर त्यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणून एक टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये आपण स्वतःच त्या स्त्रीनं स्वतःच्या स्तनाची तपासणी करायची असते आणि कुठं गाठ लागते काय बघायचं असतं. तर ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन खूप महत्वाची आहे. हे तुम्हाला डॉक्टर्स, गायनेकोलॉजिस्ट किंवा कॅन्सर सर्जन वगैरे या गोष्टी तुम्हाला शिकवू शकतात. तर ह्याच्याविषयी भरपूर नॉलेज गुगलवर पण अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता, स्वतः घरी करू शकता. असं म्हणतात की 30 नंतर प्रत्येक स्त्रीनं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन महिन्यात एकदा तरी केली पाहिजे. आणि ही मॅमोग्राफीपेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यामुळं स्वतःचे हात स्वतःला वाचवू शकतात असं म्हणतात. त्यामुळं स्वतःकडे लक्ष द्या, आणि कुठलाही चेंज तुम्हाला वाटला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर हे प्रिव्हेन्शनसाठी महत्वाचे मार्ग आहेत. प्रिव्हेन्शन नंतर आपण प्रिकॉशन्स बद्दल बोलूया. तर हा ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला होऊच नये यासाठी नॉर्मल महिलांनी काय काळजी घ्यावी, आणि ज्यांच्यात जेनेटिकली यायची शक्यता जास्त आहे त्यांनी काय काळजी घ्यावी. आता जेनेटिकचं पहिले बोलू आपण. जेनेटिक ज्यांना प्रिपोजिशन आहे त्यांनी साधारण आपल्या मागच्या पिढीतल्या स्त्रियांना कुठल्या वयात ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे बघणं गरजेचं. समजा 40शीत झाला असेल तर तुम्हाला त्या अराउंडच व्हायचं प्रमाण जास्त असतं. त्याच्या 5 वर्ष आधी तुम्ही टेस्ट चालू केली पाहिजे. म्हणजे तुमच्या आईला जर ब्रेस्ट कॅन्सर 40ला झाला असेल, तुम्ही 35 पासूनच काळजी घ्यायला पाहिजे. तुमच्या आईला 35शीत झाला असेल, तुम्हाला 30 पासूनच काळजी घ्यायला पाहिजे. हे थोडंसं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, मी जसं म्हणलं, मॅमोग्राफी असेल, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असेल, ह्या रेग्युलरली करत राहा. कुठलाही 5% जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटला तरी लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचशा स्त्रिया ह्या कुणाला काही सांगत नाहीत, कारण हे कसं सांगू, स्तनातलं कसं सांगू, हा थोडासा डोक्यात विषय असतो. एखाद्या स्त्री डॉक्टरना तुम्ही भेटू शकता, गायनेकोलॉजिस्टना भेटू शकता. अगदी कॅन्सर सर्जनकडे जायचं तुम्हाला स्टिग्मा नको असेल. आमच्याकडे बऱ्याच स्त्रिया येत नाहीत, कारण कॅन्सरच्या डॉक्टरकडे गेलो की त्यांना कॅन्सर झाला का असं आजूबाजूच्यांना वाटेल म्हणून घाबरून येतच नाहीत. मग तुमच्या गायनेकोलॉजिस्टना दाखवू शकता, स्त्रीरोग तज्ञांना दाखवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लाईफस्टाईल चेंजेस ज्याच्यामुळे हे होतंय ते कसे प्रिव्हेंट करता येतील, कमी करता येतील हे बघायला पाहिजे. तर माझ्या दृष्टीनं 15 ते 30 हा जो वयोगट आहे, हा वयोगट फार महत्वाचा आहे. या वयोगटामध्ये तुम्ही थोडंसं व्यायाम केला पाहिजे. रेग्युलर व्यायाम 45 मिनिटं रोज जर केला, की ज्यात थोडाफार घाम येईल, तर ब्रेस्ट कॅन्सर व्हायचं प्रमाण बरंच कमी होतं. दुसरं, जंक फूड किंवा फॅटी फूड कमी खायला पाहिजे. कार्बोहायड्रेट्स, फॅटचं प्रमाण कमी ठेवून व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणि प्रोटीन्स हे तुमच्या डाएटमध्ये वाढवायला पाहिजेत. फायबर्स वाढवायला पाहिजेत. तर हे लाईफस्टाईल चेंज थोडंसं करायला पाहिजे. बेसिक व्यायाम, रेग्युलर तुमची लाईफस्टाईल
आता बऱ्याच स्त्रियांमध्ये अल्कोहोलचं पण प्रमाण वाढतंय. तर अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल, याच्यापासून दूर राहायला पाहिजे. अल्कोहोल स्मोकिंगमुळे जेवढा प्रमाण कॅन्सर व्हायचं पुरुषात आहे त्यापेक्षा स्त्रियांच्यात जास्त आहे. त्यामुळं थोडं स्त्रियांनी याच्यावरती जास्त जागरूकता, नवीन पिढीच्या मुलींना तरी या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. आणि चाइल्ड बेअरिंग पण योग्य वयात व्हायला पाहिजे असं मला अजूनही वाटतंय. आता सर्रास 35+ हे पहिल्या चाइल्डचं वय व्हायला लागलेलं आहे. कारण करिअर असेल, बाकीच्या गोष्टी असतील, मॅरेजेस उशिरा होतात बरेच. पण हे खूप महत्वाचं कारण आहे. आणि हे तुम्हाला नॅचरल प्रोटेक्शन देवानं दिलेलं आहे. त्यामुळं हे जर योग्य वयात झालं तर आपोआपच ह्यातनं प्रोटेक्शन मिळेल. तर ह्या काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण स्वतः ह्याच्यात जाण्यापासून वाचू शकतो. सर, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्टेज 1, स्टेज 2, लास्ट स्टेजचा कॅन्सर असे प्रकार पडतात का? हो, असे प्रकार असतात. स्टेज 1, स्टेज 2 म्हणजे तो स्तनापुरता लिमिटेड असतो कॅन्सर. हे सगळ्यात चांगले कॅन्सर आहेत. ह्याच्यामध्ये जवळजवळ 90% जास्त स्त्रिया पूर्ण बऱ्या होतात. स्टेज 3 मध्ये हा कॅन्सर थोडासा पसरतो, ज्याला मी मगाशी म्हणलं की बाबा काखेतल्या गाठींमध्ये पसरतो म्हणून आम्ही त्या गाठी काढतो. तर एकदा तो तिथे पसरला की त्याला मी स्टेज 3 म्हणतो. ह्याच्यामध्ये प्रमाण हे बरं व्हायचं 70% असतं, जे आधी 90 होतं. आणि त्याच्या पुढचा असतो स्टेज 4. स्टेज 4 म्हणजे तो शरीरात पसरलेला असतो, म्हणजे फुफ्फुसात पसरतो, लिव्हरमध्ये पसरतो, मेंदूत पसरतो, हाडात पसरतो. ब्रेस्ट कॅन्सर हा बऱ्याच ऑर्गन्समध्ये शरीरात पसरू शकतो. खूप अग्रेसिव्हली तो बिहेव करतो. त्यामुळं ह्याला स्टेज 4 किंवा लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर म्हणतात. आता ह्याच्यात सुद्धा चांगले उपाय अवेलेबल आहेत. आता स्टेज 4चा पेशंट हा पूर्ण बरा होऊ शकत नाही, हे सत्य, पण त्याचं आयुष्य आपण बऱ्यापैकी वाढवू शकतो. त्याचप्रमाणे त्यांचे त्रास कमी करू शकतो. बोन पेन्स असतात त्यांना, अशक्तपणा असतो, वजन कमी होतं. तर ह्या गोष्टी कमी करून ट्रीटमेंटनं आपण त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखकारक करायचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे स्टेज वाईज डिस्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपण डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांची मुलाखत ऐकत आहोत. सर, एखादा पेशंट, एखादी महिला ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट आहे आणि तिला ट्रीटमेंट नंतर ती कॅन्सर फ्री या स्टेजला गेल्यानंतर तिच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस झाले पाहिजेत आणि तिनं काय पथ्य पाळली पाहिजेत किंवा कसं जगलं पाहिजे? एक तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एकदा ट्रीटमेंटमधनं बाहेर पडलात की थोडक्यात सांगायचं तर विसरून जावं की तुम्ही पेशंट आहात, सगळ्यात महत्वाचं. आणि तुमची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह करा की आपल्याला पुढचं आयुष्य नॉर्मल स्त्रीसारखं जगायचं आहे. तुम्ही सगळ्या तुमच्या मैत्रिणींबरोबर ट्रिपला जावा, सगळ्या प्रोग्राम्स करा, तुम्ही जे काम करत असाल पहिल्यासारखं करा. त्यामुळे लाईफस्टाईल नॉर्मल करणं हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीच्यांनी पण त्या व्यक्तीला एक पेशंट आहे म्हणून किंवा कॅन्सर आहे म्हणून ट्रीट करू नये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लाईफ लॉंग प्रिकॉशन्स किंवा पथ्य काही नसतात त्याच्यामध्ये. तुम्ही सगळं नॉर्मल खाऊ पिऊ शकता, कामं करू शकता. फक्त मी जसं म्हणलं, हाताची काळजी घेणे, त्याला इजा न होऊ देणे. दुसरं, जे लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही आधी केले नसतील समजा, तर आता करा. तुम्ही थोडं व्यायामाला लागा, वजन स्वतःचं कमी करा, कंट्रोलमध्ये ठेवा. बऱ्याच स्त्रियांचं वजन ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट नंतर वाढतं, कारण किमोमुळे ओव्हरीचं काम थोडं कमी होतं. पोस्ट मेनोपॉझल स्टेटमध्ये जातात त्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे व्यायाम, एक्सरसाइज हे खूप महत्वाचं आहे. हे करणं हे सगळ्यात महत्वाचं ते आहे माझ्या दृष्टीनं. ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट नंतर वजन कमी करणं आणि मग खाणं पिणं रेग्युलर ठेवणं आणि फॉलोअप. आता काय होतं, बरेचदा आमच्याकडचे आता शेतकरी समाजातले बरेच लोक असतात, तर त्या बायका लगेच कामाला पण लागतात आणि पुढे विसरून जातात की आपल्याला परत डॉक्टरकडे जायचंय. फॉलोअप हा तेवढाच महत्वाचा आहे. आम्ही प्रत्येक 3 महिन्याला पहिल्या 2 वर्षापर्यंत, प्रत्येक 6 महिन्याला पुढच्या 3 वर्षापर्यंत, म्हणजे 5 वर्षापर्यंत 6-6 महिन्याचं फॉलोअप हा आम्ही सगळ्यांना ऍडवाइस करतो. आणि पुढे मे बी वर्षात एकदा ह्याच्यामध्ये आम्ही काही तपासण्या करून कुठं परत कॅन्सर आलेलं नाही ना बघतो, क्लिनिकल एक्झामिनेशन करतो, आम्हाला कुठं काही प्रॉब्लेम वाटत नाही ना बघतो. त्यामुळे जरी तुम्हाला त्रास काही नसेल तरी सुद्धा तुमच्या डॉक्टरनी सांगितलेल्याप्रमाणे व्हिजिट्स करणं हे फार महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. तेवढं एकच दिवस तुम्ही लक्षात ठेवा की आपण रुग्ण होतो, तेवढा दिवस झाला, सगळं ओके आहे, परत कामाला लागा. त्यामुळं थोडंसं स्वतःकडे लक्ष हे तुम्हाला लाईफ लॉंग ठेवायला लागेल, हे लक्षात ठेवा. सर, ह्या ब्रेस्ट कॅन्सर बद्दल काही गैरसमज तुम्हाला ट्रीटमेंट करताना दिसून येतात का आणि ते कोणते आहेत? गैरसमज बरेच दिसून येतात. जसं पहिल्यापासून मी तुम्हाला सांगितलं, एकतर पेनलेस लंप असला, म्हणजे त्या गाठीत दुखत नसलं तर त्याला काही, म्हणजे ती साधीच गाठ आहे, दुधाचीच गाठ आहे, अशा करून बऱ्याच स्त्रिया ते इग्नोर करतात. तर तो एक मोठा गैरसमज आहे. कॅन्सरची गाठी पहिले पेनलेसच असते. दुसरं, बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो, हा एक दुसरा गैरसमज आहे. तो डोक्यातनं काढून टाका. बायोप्सीमुळे कॅन्सर बिन्सर काही पसरत नाही. तिसरी गोष्ट, ब्रेस्ट कॅन्सर बरं होत नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. बऱ्याच स्त्रिया किंवा त्यातले कुटुंबीय येतात, तर कॅन्सर झालं म्हणजे विषय संपला, आता ही काय जगणार नाही, अशातच येतात. तर तसं नाहीये. आज ब्रेस्ट कॅन्सरचं वाचण्याचं प्रमाण 70 ते 80% वाढलेलं आहे, कारण समाजात अवेअरनेस वाढलाय. लोक, स्त्रिया हे लवकर येत आहेत आपल्याकडे कॅन्सर खूप वाढायच्यात.
त्यामुळं तुम्ही जितक्या लवकर जाल तितकं तुम्ही बरं व्हायचं प्रमाण जास्त आहे. हा एक गैरसमज आहे. चौथं, किमोथेरपीनं तुम्हाला लाईफ लॉंग अधूपणा येतो, हा एक गैरसमज आहे. तर तसं काही नाही आहे. जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे थोडा विकनेस किंवा हे साईड इफेक्ट राहणार, पण एकदा ते संपलं की तुम्ही परत पहिल्यासारखे होणार आहात, आनंदी जीवन तुम्ही जगणार आहात. तर हे सगळं डोक्यात ठेवा. काही स्त्रियांमध्ये किंवा काही कुटुंबात असं एक असतं की बाबा आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ. माझे बरेच असे पेशंट आहेत, आता हे अलीकडं थोडं कमी झालंय, पण पूर्वी खूप होतं की बाबा आयुर्वेदिक घेऊया. आणि पण त्याच्यात काय होतं, त्यांच्या ट्रीटमेंट्स ह्या सपोर्टिव्हला चांगल्या आहेत पण मेन ट्रीटमेंट नाही आहेत. त्यामुळं जे काय पहिल्या दुसऱ्या स्टेजचे कॅन्सर आहेत ते आमच्याकडे येतात चौथ्या स्टेजमध्ये. 6-6 महिने आयुर्वेदिक घेतात, त्याची स्टेज वाढते आणि मग ते बरे होऊ शकत नाहीत. असे भरपूर स्त्रिया पूर्वी आमच्याकडे यायच्या, आजही येतात. आता थोडं प्रमाण कमी झाले, मे बी लोकांच्यातला अवेअरनेस वाढलाय त्यामुळं. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ट्रीटमेंट जरी सोप्या वाटल्या तरी सुद्धा त्याच्या मागे जाऊ नका. जी काय स्टँडर्ड सायंटिफिक ट्रीटमेंट आहे ॲलोपॅथीची, सर्जरी असेल, किमो असेल, रेडिएशन असेल, तर ही फॉलो करायलाच पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही बरे व्हाल. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला आयुर्वेदिक वगैरे त्यांच्याकडे पण आहेत ड्रग्स चांगली अवेलेबल, ज्यांना साईड इफेक्ट्स कमी होतात किंवा पुढे प्रोलॉंगेशनमध्ये त्या मदत करतात, तुमची एनर्जी ठेवायला त्याचा मदत होतो. ते तुम्ही नंतर फॉलो करू शकता, पण मेन ट्रीटमेंट चुकवू नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि माझं अर्ज आहे सगळ्यांना की असं करू नका बिलकुल. अच्छा सर, यामध्ये आणि एक कन्सेप्ट हल्ली दिसून येते की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर एक बाजूचं ब्रेस्ट काढल्यानंतर तिथं सिलिकॉन ब्रेस्ट बसवलं जातं, तर ते मुव्हेबल असतं का फिक्स बसवायचं? नाही, ते मुव्हेबल म्हणजे आत असतं, ते मसलच्या स्नायूच्या आत असतं, चमडीच्या स्नायूच्या आत असतं. तर आता फिक्स असतं तसं ते, पण नॉर्मली आम्ही ते प्रेफर नाही करत. कारण काय होतं, आमच्या पेशंटना, बऱ्याच पेशंटना रेडिएशन द्यावं लागतं, शेक द्यावा लागतो. तर रेडिएशन शेक दिलं की ती चमडी वगैरे राठ होते, बऱ्यापैकी थिक होते. त्याच्यामध्ये ते सिलिकॉनचा एवढा बसत नाही. आणि आधीच जर केला ऑपरेशनच्या वेळी, नंतर त्याला शेक दिला तर तो इम्प्लांट बरेचदा बाहेर येतो, तो टिकत नाही, त्याच्या रेडिएशन सहन होत नाही त्याला. अशा पेशंट्समध्ये आम्ही काय करतो, प्लास्टिक सर्जरी करतो. आता खूप चांगल्या प्लास्टिक सर्जरी अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचा भाग वापरूनच ते स्तन तयार करतात. जसं की पाठीचं स्नायू वापरतात, पोटावरचं स्नायू वापरतात, किंवा आणि काही फ्लॅप्स वापरतात की ज्याद्वारे स्तनाला आकार देण्यात येतो आणि तो तिकडच्या दुसऱ्या स्तनाला मॅच करतात. हे जास्त नॅचरल आहे, कारण ते एकदा सेट झालं की तुमच्या बॉडीचाच भाग होऊन जाणार आहे तो, त्याच्यात कुठलंही बाहेरचं काही नाहीये तुम्हाला. त्यामुळं या प्लास्टिक सर्जरीज ह्या कॅन्सरमध्ये जास्त प्रेफरेबल असतात. आणि तुम्ही प्रत्येक वेळ डॉक्टरकडे जाल तेव्हा हे नक्की विचारा, याच्याविषयी माहिती घ्या आणि हे करून घ्या. कळलं का? म्हणजे त्यावेळी कसं असतं, त्यावेळी पेशंटच्या मनात फक्त एवढाच विषय असतो की मी वाचणार कशी. त्यामुळे ब्रेस्ट कॉन्झर्वेशनलाही तयार होत नाहीत बायका, सगळंच काढून टाका म्हणतात. मग आम्ही किती सांगितलं तरी ऐकत नाहीत. आणि मग नंतर 3-4 वर्षाने येतात, आता मला ते तयार करून द्या परत वगैरे. मग ते त्यावेळी करता येतं, पण ते इतकं चांगलं होत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही डॉक्टरांना विचारून त्याच वेळी जर हे उपाय अवलंबले तर कॉस्मेसिस सुद्धा तुम्हाला खूप चांगलं याच्यातनं देता येतं. त्यामुळं हे सगळे प्लास्टिक सर्जरीची पण माहिती करून घ्या, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणखीन एक गोष्ट आपल्या चर्चेत राहिली आहे ती की आपल्याकडे आता महात्मा फुले योजना अवेलेबल आहेत. तर ही गव्हर्नमेंटची फ्लॅगशिप योजना आहे, ज्याच्यामध्ये सर्वांना ट्रीटमेंट मोफत मिळते. त्या योजनेत जे पॅकेजेस आहेत त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची पण पॅकेजेस आहेत. त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन असेल किंवा किमो असेल, रेडिएशन असेल, हे सगळं त्यात इन्क्लूड आहे. त्यामुळं पैशाच्या अभावी ब्रेस्ट कॅन्सर ट्रीट नाही झाला असं होऊ देऊ नका. हे सगळं मोफत होतंय, तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायला लागत नाही. त्यामुळं योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या ठिकाणी हे अवेलेबल आहेत योजनेमध्ये, तिथे जाऊन तुम्ही योजनेमध्ये फ्री करू शकता. आता आमच्याकडे सुद्धा ऑलमोस्ट 90% पेशंटची आम्ही फ्री ट्रीटमेंट करतो. त्यामुळे मोफत हे होतंय, पैसेही द्यायचे नाहीत, फक्त तुम्हाला जायचंय योग्य ठिकाणी आणि ट्रीटमेंट वेळेत करून घ्यायचे. तर हे सुद्धा तुम्ही करून घ्यायला पाहिजे. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेस मंथमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बद्दल इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच मॅडम. तुमचे आणि आकाशवाणीचे दोघांचे अनेक आभार. आज तो योग आला आणि नेमका ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथमध्ये आला, त्याबद्दल एक तर सगळ्यांना शुभेच्छा पण आणि तुम्हाला अनेक धन्यवाद. थँक्यू. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ या निमित्त डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकला. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.